सर, आपण असंच घाबरत राहिलो तर उद्या शाळेत कोणी येऊन दादागिरी करेल. आपण मुलांना मूल्य शिक्षण शिकवतो आणि आपणच ते सोयीस्करित्या विसरतोय. अहो, या वयात मुलांना आपण जे संस्कार देतो ही मुलं आयुष्यभर जपतात. शाळेत घडलेली प्रत्येक घटना त्यांच्या मनावर कोरली गेलेली असते. उद्या हीच मुलं कुणाचं अनुकरण करतील सर? आपलं का त्या सागरच्या भावाचं? असं ना कांबळे सर, तुमच्या वयाचं असताना मीही असाच अस्वस्थ व्हायचो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचो. होईल, कालांतरानं तुम्हालाही सवय होईल. कसं ना कांबळे सर, त्यांची ताकद जास्त आहे. ते इथले स्थानिक गुंड आहेत. गाव उभा आहे त्यांच्या मागे. त्याची ताकद जास्त आहे म्हटल्यावर सगळे मुलं घेतीलच त्याचा आदर्श, नाही का? आणि त्यातलेच काही गुंड झाले तर त्याला जबाबदार आपण कसे नाही सर? तेवढं फक्त सांगा. कांबळे सर, आदर्शवाद एका बाजूला, शिक्षण एका बाजूला आणि संस्था एका बाजूला. अहो, असं कसं म्हणता सर? संस्थेने दिलेल्या शिक्षणाने आदर्श विद्यार्थी घडवणं हे आपलं काम आहे ना. मग तिन्ही गोष्टी वेगळ्या कशा काय? आपण फक्त मार्कांचे धनी असलेले कारकून तयार करणार आहोत का माणसं सुद्धा घडवणार आहोत सर? सर मी जातो, मला तास आहे. आणि यापुढे या समजात मला घेऊ नका. कोणी काय बी करू द्या, शिक्षा तेवढी करणार नाही. कारण छडे लागे छमछम विद्या ही घमघम नाही, ही तर घार देऊन घाम काढतात. त्यापेक्षा आपला विषय भला, आपण भलं. सर, तुमचाही तास असेल ना? हो सर, पण तोच विचार करतोय की आपल्याकडे आदर्श म्हणून बघणाऱ्या विद्यार्थ्यांपुढं आता काय म्हणून जायचं? ऐका, आजपासून त्याच्या नादाला लागाय नको, नाहीतर त्याचा भाऊ तुकडं करेल आपलं. हो ना का? त्याचा भाऊ मग किती बघ नसले बी आला नाही तर आपण कोण आहे? सगळ्यांनी शांत अभ्यास करत बसा, नाहीतर बोलणाऱ्यांची फळ्यावर नावलीन. हे बोला रे, बघू कुणाची हिंमत आहे तुमचं नाव द्यायची. अभिजित, बस जागेवर. चला, सगळ्यांनी पुस्तक काढा. आज आपण शिकणार आहोत धडा 8वा, धाडसी कॅप्टन राधिका मेनन. पुस्तक काढली का? बर, धडा सुरू करायच्या आधी थोडक्यात सांगतो. राधिका मेनन या आपल्या पहिल्या महिला नेव्ही कॅप्टन होत्या. कोण होत्या? बरोबर. तर अशाच एका रात्री समुद्रात गस्त सुरू असताना त्यांना रेडिओवर एक मेसेज आला की एका मच्छीमारांची नाव एका वादात सापडली आहे. आता करायचं काय? समुद्र तर उधाणलेला होता, पण त्यांना वाचवणं खूप जास्त गरजेचं होतं. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या मच्छीमारांना त्या वादातून वाचवलं. तर अशा शौर्याची
आणि हिमतीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे? पुस्तक काढली ना? म्हणजे सर आपल्यासमोर कितीतरी बलाढ्य समुद्र आहे हे माहीत असून सुद्धा आपण बरोबर आहोत हे माहीत असल्यामुळे त्या घाबरल्या नाहीत, मागे हटल्या नाहीत. मग सर हे असले धडे वाचून सुद्धा आपण का घाबरतो? आपल्यापेक्षा बलाढ्य माणसांना. खरं तर चांगला प्रश्न पडलाय तुला. कसं आहे अभिजित, संकट कितीही बलाढ्य असलं ना तरी आपल्याकडे सत्याची ताकद असेल तर कुणाला अजिबात घाबरायची गरज नाही. मग सर तुम्ही फळ्यावरची नावं वाचून सुद्धा कोणाला शिक्षा का नाहीत केली? तुम्ही कोणाला घाबरता का सर? ए अभिजित, नीट बोल सरांची. सागर, असू देत, प्रश्न विचारलेच पाहिजेत. व्यवस्था कितीही कठोर असली तरी जोवर प्रश्न विचारणारे आहेत तोवर या लोकशाहीला मरण नाही. आणि तुम्हाला तर माहीत आहे की आपल्याकडे लोकशाही आहे, नाही का? आणि फळ्यावर लिहिलेली तीनही नावं माझ्या चांगलीच लक्षात आहेत. फक्त त्यांना इथं शिक्षा करण्याच्या ऐवजी वर्गाच्या बाहेर अंगठे धरून उभं करणार आहे, जेणेकरून सगळ्यांना कळेल की इथं बोलल्यावर शिक्षा होतेच. फक्त आत्ता शांत होतो, त्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून. ठीक आहे? बसा. बरं अभिजित, सगळ्यांच्या गृहपाठाच्या वह्या गोळा कर आणि स्टाफ रूममध्ये घेऊन या. हां? आणि मुलींमधून केवढा तू ये. चला. गणेश, निखिल आणि सागर 12 अंगठे धरा. चला चला, उठा लवकर. हे चल. अभिजित, किती छान प्रश्न विचारलास आहे सरांना. एवढं कसं सुचतं तुला? माहीत नाही, पण काय चुकीचं दिसलं की बोलू वाटतं मला. मग काय होईल याचा विचार नाही करत मी. पण तू वाढदिवसाला एवढं महाग पेन का दिलास? तुझ्यासाठी काय महाग आणि काय स्वस्त? तू एवढं भारी पेन दिलास पण मी कुणाला सांगू पण शकले नाही की कुणी दिलं. का? वर्गातले आपल्याबद्दल काय विचार करते? काय? ही वही तुझी आहे ना? हो. एवढं ओळखतीस मला तरी पण दुसऱ्यांचंच ऐकतीस की. सॉरी म्हणले की त्याच्यासाठी. अख्ख्या शाळेनं माझ्याबद्दल काय बी विचार करू दे, पण तू तरी माझ्याबद्दल वाईट विचार करू नको. कसं आहे, अख्खी शाळा एका बाजूला आणि तू एका बाजूला आहेस माझ्यासाठी. मोरपीस छान दिसतं ना वही. हो, म्हणून तर पाठवलं. आवडलं ना? आधी नव्हतं आवडत पण आता आवडतं. मोरपीस